श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे शिवपुराण वास्तू टिप्स या चॅनलवरती। देवादिदेव महादेव म्हणजेच रुद्रादिरुद्र महारुद्र यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत। चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। मैत्रिणींनो, आजच्या जगात प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपण देवादिदेव महादेवाची मनापासून सेवा करतो, पण तो देव आपल्याला आपल्या मनातली जी इच्छा आहे तो पूर्ण करत नाही। तर तुम्ही असं न म्हणता जी तुमची नित्य नेमाची सेवा आहे तुम्ही कायम ठेवा, त्याला खंडित पडू देऊ नका। मग बघा तो भोलेनाथ केव्हा आणि कधी तुमच्या संकटावर मात करून तुमच्या मनापासून ज्या बोललेल्या इच्छा आहेत तो नक्की पूर्ण करेल। पण थोडा वेळ द्या, तो नक्की तुमच्या इच्छा पूर्ण करेल। आपल्या आयुष्यात संकट निर्माण करणाराही तोच आहे आणि त्याच्यावर निवारण करणाराही तोच आहे। म्हणून त्याच्यावर मनापासून विश्वास ठेवून श्रद्धेने त्याच्या भक्तिभावाने सेवा करा। मग बघा तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात। तर आज आपण एका गरीब ब्राह्मणाची आपण कथा पाहणार आहोत। तर चला मग आपण सुरुवात करूयात। एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता। तो रोज प्रतिदिन सकाळी 4 वाजता उठून देवाची सेवा करत असे। देवादिदेव महादेवाला 1 लोटा जल अभिषेक करायचा, पूजा करायचा, नित्यनेमाने 1 बेलपत्र अर्पण करायचा। ही जी पूजा आहे तो नित्यनेमाने त्याची चालू होती। त्याला जो काही दान दक्षिणा मिळत होता त्यातच तो समाधानी मानायचा आणि त्याच्यातच आपल्या सर्व गरजा भागवून त्या आपल्या मनापासून स्वीकारायचा। हा ब्राह्मण खूप दयाळू होता। जेव्हा याला कोण गरीब दिसायचा तर तो त्याची भक्तिभावाने यथाशक्ती सेवा करून त्याला मनापासून मदत करायचा। ब्राह्मण हा दयाळू स्वभावाचा असल्यामुळे त्याची बायको त्याच्यावर खूप चिडायची, त्याचा राग करायची। पण तिच्या मनात देवादिदेव महादेवाच्या प्रती भक्ती पाहून पुन्हा तिचा राग निवारून त्याला मदत करायची आणि त्याच्या प्रत्येक गरजात हातभार लावायची। त्या ब्राह्मणाची गरज भागवण्यासाठी ती दुसऱ्याच्या घरात काम करायची। आता मंदिरातून दानदक्षिणा कमी यायला लागला होता, ज्यामुळे ब्राह्मणाची परिस्थिती आता बिकट व्हायला लागली होती। आर्थिक परिस्थिती बिकट असल्याकारणाने दोघेही ब्राह्मण आणि ब्राह्मणी दुःखी राहायला लागले। पण त्याने आपले नित्यक्रम कायम चालूच ठेवले। एक दिवस आपले नित्य काम पूजा करण्यासाठी ब्राह्मण नदी किनारी चालला होता। तेव्हा तिथे सौभाग्यवती माता पार्वती आणि भगवान शिवशंकर चालत होते। तेव्हा माता पार्वतीची नजर एकदम या गरीब ब्राह्मणाकडे गेली। त्याचा असा दुःखी चेहरा आणि उदास चेहरा पाहून माता पार्वतीला सर्व कळले। माता पार्वतीने प्रभूंना म्हणाला, हे भोळे भंडारी, हा ब्राह्मण तुमची रोज नित्यनेमाने सेवा करतो, तुम्हाला रोज 1 लोटा जल अर्पण करतो, 1 बेलपत्र अर्पण करतो। हा खूप श्रद्धेने भक्तिभावाने न चुकता तुमची सेवा करतो। मग तुम्ही अजूनपर्यंत त्याची मदत का केली नाही? त्यावर शिवशंकर भोळा भंडारी असे म्हणतात, पार्वती तू चिंता करू नकोस, आजवर याने जितकी मला बेलपत्र अर्पण केली तेच त्याचं आज त्याला धन लाभणार आहे। देवादिदेव महादेवाचे आणि माता पार्वतीचे हे बोलणे तिथेच जवळ असणारा एका सावकाराने ऐकलं। मनात म्हणाला, जर बेलाचे पान अर्पण केल्याने ब्राह्मण इतका श्रीमंत होऊ शकतो, मग मी का नाही असं श्रीमंत होऊ शकत? असे म्हणून तो सावकार ब्राह्मणाच्या घरी गेला। तो सावकार ब्राह्मणाच्या घरी जाऊन ब्राह्मणाला म्हणाला, तू नित्यनेमाने जो महादेवाच्या मंदिरात बेल अर्पण करतो ते मला बेलाची पाने दे, त्याच्या बदल्यात मी तुला 100 सोन्याची नाणी देईन। ब्राह्मणाला पैशाची खूप गरज असल्याकारणाने त्याने सावकाराला बेलाची सर्व पाने दिली। त्यावर सावकार ते पाहून घेऊन देवादिदेव महादेवाच्या मंदिरात घेऊन गेला। तिथे जाऊन तो पाने वाहत बसला आणि श्रीमंत होण्याची वाट पाहू लागला। असेच बसून बसून सावकार मध्यरात्रीपर्यंत चमत्कार व्हायची वाट बघत बसला। जर मनात भाव नसेल तर तो भोला भंडारीही कसा पावेल? आपण आपले प्रत्येक काम
नित्यनियमाने म्हणजे श्रद्धेने केले तर दगडालाही पाजर फुटतो. तसंच ह्या भोळे भंडाराची सेवा आहे. आपण मनापासून ह्या भोळ्या भंडाराची मनोकामना सेवा पूर्ण केली तर तो नक्की आपली पूर्ण करेल. ह्या भोळ्या भंडाराची आपण मनापासून भक्ती केली तर तो आपली इच्छा नक्की पूर्ण करेल. आता तर तिसरा प्रहर उजाडला, पण चमत्कार काही होत नव्हता. आता मात्र सावकाराला खूप राग आला. तो रागानं पटकन उठला आणि त्याने रागारागाने शिवलिंगाला बाहेर फेकण्यासाठी आपले दोन्ही हात शिवलिंगाला तेव्हा त्याचे दोन्ही हात शिवलिंगाला चिटकून बसले. आपले हात सोडवण्याचे त्याने खूप प्रयत्न केले, पण त्याचे हात काही सुटत नव्हते. नंतर त्याने शिवलिंगाची रडत रडत माफीही मागितली, पण त्याचे काहीच परिणाम झाला नाही. तेव्हा देवादिदेव महादेव तेथे प्रकट झाले आणि सावकाराला म्हणाले, तू ज्या ब्राह्मणाकडून बेलाची पाने आणली त्या ब्राह्मणाला 1000 सोन्याची नाणी आणून दे, मग तुझे हात मोकळे करीन. नेहमीप्रमाणे तो ब्राह्मण सकाळी 4 वाजता उठून आपली पूजाविधी श्रद्धेने करण्यासाठी निघाला. तेव्हा त्या ब्राह्मणांनी सावकाराला रडताना शिवमंदिरात पाहिले. तो पटकन सावकाराकडे गेला. तेव्हा सावकार ब्राह्मणाला म्हणाला की माझ्या मुलाला इथे 1000 सोन्याची नाणी घेऊन यायला सांग. सावकाराचा मुलगा याला ब्राह्मणाने सांगितले की सावकाराने 1000 नाणी तुला शिवमंदिरात घेऊन यायला सांगितले आहेत. तेव्हा सावकाराचा मुलगा तिथे 1000 नाणी घेऊन आला आणि ती त्याने ब्राह्मणाला द्यायला सांगितले. त्या क्षणी सावकाराचे दोन्ही हात मोकळे झाले. त्याने देवादिदेव महादेवाची माफी मागून नमस्कार केला आणि त्याने चूक मान्य केली आणि तिथून निघून गेला. सावकार हा भोळा नित्यनेमाने सेवा करणारा होता, त्यामुळे त्याची थोड्या दिवसानं का होईना पण त्याची इच्छा पूर्ण झाली, त्याला धनलाभ झाला. म्हणून थोडा वेळ लागतो पण आपली इच्छा नक्की पूर्ण होते. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचे आहे. आपण श्रद्धेने रोज 1 लोटा जल आणि बेल अर्पण केल्याने आपली कितीही मोठी इच्छा असू तो हळूहळू का होईना भोला भंडारी करता धरता नक्की पूर्ण करेल. तर कमेंट बॉक्समध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम असे लिहायला विसरू नका. धन्यवाद.